अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला। मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता, तर निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून 6व्यांदा अर्थसंकल्प सादर केला। नरेंद्र मोदी सरकार इलेक्ट्रिक व्हेकल संदर्भात अतिशय सिरियस आहे। देशात पेट्रोल डिझेलच्या जागी लोकांनी ईव्हीचा वापर करावा यासाठी सरकारने सबसिडीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलंय। नवीन गाड्यांच्या विक्रीमध्ये ईव्हीचा हिस्सा वाढावा आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहावं यासाठी सरकारने बजेटच्या माध्यमातून प्रयत्न केलेत। येणाऱ्या काळात सरकार ईव्हीच्या वाढीसाठी अनुकूल असणाऱ्या योजना राबवणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली। ईव्ही गाड्यांची विक्री वाढावी यासाठी सरकारने फेम म्हणजेच फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स या योजनेअंतर्गत सबसिडी दिली आहे। मात्र सरकारने फेम योजनेसाठीची तरतूद कमी केली आहे। मात्र त्याच्या बदल्यात सरकारने आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्यांना PLI स्कीम अंतर्गत प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे। मागच्या वर्षीच्या 483 कोटींच्या तुलनेत सरकारने यावर्षी तब्बल 3500 कोटींची तरतूद केली आहे। सरकारने ACC म्हणजेच ॲडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल आणि स्टोरेज बॅटरीच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी देखील PLI स्कीम अंतर्गत प्रोत्साहन दिलं आहे। मागच्या वर्षीच्या 12 कोटींच्या तुलनेत सरकारने यावर्षी 250 कोटींची तरतूद केली आहे। लोकांनी ईव्हीचा स्वीकार केलाय, गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होतीये, मात्र ईव्हीसाठी लागणारी इकोसिस्टीम बनवण्यावर सरकारचा आता भर असणार आहे। याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसचा वापर व्हावा यासाठी सरकारने प्रयत्न चालू केलेत। इलेक्ट्रिक बसेस मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये ओलेक्ट्रा ग्रीनटेक, JBM ऑटो आणि कॉटन ग्रीव्स आघाडीवर आहेत। त्याचबरोबर टाटा मोटर्स आणि अशोक लेलँडकडून इलेक्ट्रिक बसेसचे नवीन मॉडेल लॉन्च होण्याची शक्यता आहे। ईव्हीसाठी लागणारी चार्जिंग टेक्नॉलॉजी बनवण्यामध्ये सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स ही कंपनी काम करते। त्याचप्रमाणे ईव्हीसाठी लागणाऱ्या बॅटरी आणि चार्जर बनवण्यासाठी एक्साइड आणि अमरा राजा बॅटरीज या कंपन्या प्रयत्न करतात। एकंदरीत विचार केल्यास सरकारचा इलेक्ट्रिक बस आणि चार्जिंग इकोसिस्टीम विकसित करण्याकडे पुढचे 2 ते 3 वर्ष लक्ष असणार आहे। त्याचा या सर्व कंपन्यांना फायदा होऊ शकतो। मात्र शेअर मार्केट सध्या ओव्हरव्हॅल्यूड आहे, त्यामुळे या शेअर्समध्ये आपण ब्रेकआउट ट्रेडिंग केलं तर कमी जोखीम घेऊन आपल्याला अधिक चांगला रिटर्न मिळेल।